कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसोत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ हा कसा असावा। प्रत्येकजण परमार्थ करत असतो, प्रत्येकांना अपेक्षा असते आत्मिक शांती लाभावी, आत्मबोध व्हावा आणि आत्मबोधाबरोबर आत्मज्ञान मिळावा। तो आत्मज्ञानाबरोबर तो आत्मसाक्षात्कार व्हावा। तो आत्मसाक्षात्काराबरोबर जीवन मुक्ती मिळावी। तर यात असताना सुद्धा आपण मुक्त असावा, प्रपंचातून मुक्त असावा, व्यवहारातून मुक्त असावा, आध्यात्मिक क्षेत्रातून सुद्धा मुक्ती मिळावी असं प्रत्येकांना वाटत असतं। पण हे वाटण्यासाठी आपण साधना करत असतो। खूप काही असा आव आणतो की पृथ्वी तलावर माझ्यासारखा साधक, साधना करणारा, भक्त भक्ती करणारा, ज्ञान नामस्मरण करणारा, कर्मयोगी कर्म करणारा कोणी नसेल, मी एकटा जगामध्ये असेन असं प्रत्येकांना वाटतं। प्रत्येकानं एक अपेक्षा वेगळीच असते। मग त्या अपेक्षा कानातून गुणगुणते, कान भरलं जातं आणि कान भरल्यानंतर बाहेरची तर हवा लागलेलीच असते, पण आतली पण हवा लागते। मग आपण एवढी साधना केली, तेवढी केली, एवढं पुण्यकर्म केलं, एवढं दानधर्म केला, एवढ्या लोकांना मदत केलं, हे असं नाही म्हणत की एवढ्या लोकांच्या घरात आपण चहा पिऊन आलो, एवढ्या लोकांच्या घरात गोड गोड बोलून नाश्ता करून आलो, एवढ्या लोकांना आपण गंडवलं की जेणेकरून रोजचा रोजगार तयार केला, एवढ्या लोकांना आपण फसवलं की आपण नामाच्या धर्माच्या नावावर त्यांना टोप्या घातल्या, हे कधी म्हणत नाही आपण। आपण हेच म्हणतो मी साधना केलं म्हणजे माझं फळ मला मिळालं, मग मिळालं म्हणजे तर एंड झाला। मग अपेक्षा आत्मज्ञानाची का ठेवावी, अपेक्षा मुक्तीची का ठेवावी, अपेक्षा आत्मबोधाची का ठेवावी। ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण प्राप्त करत असाल ज्ञानाने आणि साधनेनं, तर मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतो आणि मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळं आपण केलेलं साधना हे निष्फळ ठरते, निष्क्रिय होते।
आणि निष्क्रिय झाल्यामुळं त्याचबरोबर आपण सुद्धा निष्क्रिय होतो. वाणीनं निष्क्रिय होतो, नेत्राने निष्क्रिय होतो, क्रियेने निष्क्रिय होतो, संस्काराने निष्क्रिय होतो. मग आपल्याला एक छंद लागतो, चांगलं राहणं, स्वच्छ राहणं. मग ते बाह्य आवरणाकडे आपण प्रवास करत असतो. त्याच्यामुळं आपण केलेलं जी साधना असते ती आयुष्यभर असंच आपण राहतो. ईश्वर आपल्याकडं थोडंसं दुर्लक्ष करतो. ज्या गोष्टी आपल्याला हवा असतात तेच आपण प्राप्त करत नाही, पण ते तर आपल्या संघ करत असतो, आपल्या प्रवासामध्ये असतो, आपल्या जीवनामध्ये असतो. उठलं की तो असतो, बसला की तो असतो, पण त्याला ओळखत नाही, त्याला बाजूला सारतो, दुसऱ्यालाच आपण ओळखायला लागतो. आपला मूळ हेतूच बाजूला पडतो. एक मोठा व्यापारी होता, खूप मोठा धनवान. सकाळ उठला की संध्याकाळपर्यंत धंदा प्रामाणिकपणाने धंदा करायचा. त्याला 4 पत्नी होत्या. यदा कदाचित तुम्हाला पण असू शकतात. त्यांना 4 पत्नी होत्या. तो 4थ्या पत्नीवर खूप प्रेम करायचा. आपणही करत असाल आणि करताय. ह्या कलियुगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असेल तर 4थ्या पत्नीवर असतो. अत्यंत प्रेम करायचं. 3री पत्नी तिच्यावर प्रेम असायचं, पण थोडंसं दुर्लक्ष असायचं. का तर आवडती पत्नी कोणची होती? 4थी. दुसरी पत्नी तिच्यावर प्रेम करायचा. 3री पत्नीवर इतकं प्रेम करायचा की येणाऱ्या लोकांना तो दाखवायचा, ही माझी 3री पत्नी आहे. परत तो विचार करायचा, मी सगळ्यांना दाखवतो हिला, यदा कदाचित माझी साथ सोडली तर निघून जाईल. तर 2री पत्नी तिच्यावर खूप प्रेम करायचा. ती अडचणीच्या वेळेस उभं राहायची. आणि 4थ्या पहिल्या पत्नीवर दुर्लक्ष व्हायचा, पूर्ण दुर्लक्ष करायचा. एकदा मृत्यू समय जवळ आला. आठवण कधी होते बायकांची? मृत्यू समय जवळ आला की पत्नीच आठवण होते. मग तो सगळ्या 4थ्या पत्नीला बोलवला. तो म्हणाला की माझं मृत्यू समय जवळ आलेला आहे, आणि सगळ्यात प्रेम तुझ्यावर जास्त केलं आहे, अत्यंत प्रेम केलं आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? मृत्यूनंतर माझ्याबरोबर येशील ना? ती 4थी पत्नी क्षणात म्हणाली, तुझा श्वास सुटला, एक क्षणही तुझ्याबरोबर राहणार नाही, एक क्षण सुद्धा राहणार नाही. तिचे शब्द त्याला टोचले, बोचले, हृदयाला लागले, मनाला लागलं. आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही. बरंच काय कुटुंबामध्ये बघताय, माझ्या मनाला लागलं, मला तसंच होतंय, मला असंच होतंय, मला त्यांनी तसं म्हणलं म्हणून मी दारूच पिलं, मी मिसरीच डबाच घेतले, मी असंच केलं, हे सगळं चालू असतं नाटकं. त्याने 3ऱ्या पत्नीला बोलवलं. 3ऱ्या पत्नीला तो म्हणाला की माझा मृत्यू समय जवळ आलाय, त्या मृत्यूनंतर तू माझ्याबरोबर येशील ना? ती म्हणाली नाही.
मी इतराबरोबर जाईन. काय म्हणाली ती? मी इतराबरोबर जाईन. तू मृत्यूनंतर मी दुसऱ्याबरोबर जायला तयार आहे. का तर पहिल्यापासूनच तो म्हणत होता की ह्याला दाखवत होता तो मित्रांना वगैरे, भावकींना, नातेवाईकांना, सगळ्यांना. आणि मनात शंका होती की तो म्हणायचा यदा कदाचित दुसऱ्याबरोबर जायची नाही. ही बोलून दाखवली, तुझ्यानंतर मी दुसऱ्याबरोबर राहीन. आता दुसरी पत्नी दुसऱ्या पत्नीला जवळ आणून, जवळ बोलून विचारलं त्याने. म्हणलं माझा मृत्यू समय जवळ आलाय, माझ्या मृत्यूनंतर तू माझ्याबरोबर येशील का? तेव्हा ती म्हणाली, फार फार झालं तर स्मशानापर्यंत येईन, त्याच्या पुढे मी येऊ शकत नाही. स्मशानापर्यंत येऊ शकते. तेव्हा पहिली पत्नीनं आवाज दिली, कोणी नाही आलं तर मी येते. पहिली पत्नी आवाज दिली, कोई नहीं आएगा तो मैं आऊंगी. कोणी नाही आलं तरी मी येते. तेव्हा थोडंसं वळून त्याने पाहिलं तर पहिली पत्नी तिथं उभी राहिली होती आणि ती म्हणाली की मी येते. तो मनातल्या मनात म्हणाला की कारण नसताना मी चौथ्या पत्नीवर खूप प्रेम केला, तिसऱ्या पत्नीवर केला, दुसऱ्या पत्नीवर केला, कुणीही यायला तयार नाही. चौथी पत्नी म्हणते मी येते, पहिली पत्नी म्हणते मी येते. तो विचार केला, जर पहिल्या पत्नीवर जर पहिल्यापासून प्रेम मी केला असता तर कायमस्वरूपी माझ्याबरोबर राहिली असती का नाही? राहिली असते का नाही मला सांगा. चौथी पत्नी, तुम्ही इतकं प्रेम केलं, सगळ्यांनी इतकं प्रेम केलं की भरभरून प्रेम केला, माता बहिणींनी सुद्धा प्रेम केलं. तो म्हणजे चौथी पत्नी म्हणजे तुमचं शरीर गोरपान दिसावा, गुटगुटीत दिसावा, सुंदर दिसावा. वेडवाकडा असलेलं शरीर सुद्धा आपण नटून थटून त्याला सजवून रोज सजवतो. रोज रोज उठलं की सुटलं, इकडं सुनवला, इकडं पावडरला, इकडं फेअर अँड लवलीला, इकडे हे घाल, तिकडे ते घाल, तिकडे कपडे घाल, इकडे कपडे घाल. ह्या शरीराला आपण किती सजवलं ना. आपलं अख्खं आयुष्य गेलं ना सजवण्यात. चौथ्या पत्नीला, चौथी पत्नी बरोबर येते. तुमचा श्वास सुटला की त्या क्षणाला ती नाकारते. शरीर हा प्रेत होतो ना. एक क्षण तरी तुमच्या बरोबर येते, नाही येऊ शकत. तिसरी पत्नी म्हणाली, काय म्हणाली होती की तुझ्यानंतर मी दुसऱ्याबरोबर संसार करीन. तो स्थावर प्रॉपर्टी, तुमचं बंगला, तुम्ही निघून गेला की तुमची पुढची पिढी तयार आहेच तिथं, आहे ना. पुढची पिढी थांबायला ती तयार आहे, कुणीतरी येतोच, राहतोच. म्हणजे ती स्वतःची झाली का दुसऱ्याची झाली? दुसऱ्याची झाली. आपण काय कायमस्वरूपी नाही आहे ती घरात. ही स्थावर प्रॉपर्टी सुद्धा आपल्याबरोबर येत नाही. चौथी येत नाही, शरीर येत नाही, तिसरी येत नाही, स्थावर प्रॉपर्टी येत नाही. येते का? येत असेल तर सांगा. दुसरी पत्नी फक्त स्मशानाबरोबर येणारे आपले नातेवाईक, मित्रपरिवार रडतील, डोळ्यातनं पाणी उलटं उसणं काढतील, नखरे करतील, नाटकं करतील, एकमेकाला मारून घेतील, भांडणं करतील. प्रॉपर्टी तुझ्यानंतर कुणी वाटून घ्यायचं, कुणी नाही. स्मशानापर्यंत येतील. त्याच्यापुढे येणारा कोण असेल तर सांगा. कोणी येणार नाही. हे दुसरी प्रॉपर्टी झाली. पण पहिली मात्र येणारी असते. पहिली येणारी असते, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. का तर ती खरी असते, सत्य असते. ते म्हणजे संस्कार. ईश्वराने दिलेलं, आईवडिलांनी दिलेलं संस्कार जे आहे ना, ती आपल्याबरोबर येत असते. बाबांनो लक्षात ठेवा, याच्या पलीकडे कोणी येत नाही. संस्कार फक्त धर्म देतो. इथे फक्त संस्कार मिळतात.
इथे फक्त संस्कार मिळतात आणि हेच तुमच्याबरोबर येणारे आहे. म्हणून आपण सत्संगामध्ये जायचं असतो, ईश्वराच्या चरणावर जायचं असतो. साधू संतांच्या सत्संगामध्ये जाण्याचा पाठीमागचा हेतू एवढाच की तिथे आपल्याला चांगले विचार मिळतात, एक चांगली प्रेरणा मिळते आणि सत्य जगण्याचा मार्ग मिळतो. हे संस्कार आपल्याबरोबर येतात. म्हणून आपण सत्संगामध्ये साधना करत असताना, पूजा करत असताना, धर्मकार्य करत असताना, पारायण करत असताना, दान करत असताना, कर्मशुद्ध करत असताना फक्त अपेक्षा करा संस्काराची. दुसरं अपेक्षा मिळत नाही. आपण करत नाही, आपण साधनेला बसतो, आपल्या डोक्यात हवा शिरते. आपण एवढी साधना केली, एवढं दान केलं, आपल्याला प्रॉपर्टी मिळालं पाहिजे, मुलाचं तसं झालं पाहिजे, नवऱ्याचं असं झालं पाहिजे, शेजारनी न मागता मिस्त्रीचा डबा आणून दिला पाहिजे. हो, साधना करताना तुमच्या डोक्यात असे विचार येतात ना, असे विचार येतात, कल्पना आपण करू शकत नाही आणि दुसऱ्यालाही सांगू शकत नाही. हे विचार तुमच्या बरोबर येणार आहेत का? काही येणार नाही. फक्त संस्कार. जर संस्कार नाही आले तर तुमची हाल मात्र नरकाच्याही पलीकडचं होणार, एवढं लक्षात ठेवा. म्हणून साधना करत असताना ईश्वराकडे मागणी काय करायची हेच लक्षात येत नाही आपल्या. कमीत कमी साधना करत असताना माझ्या वाणीवर सत्यता येऊ दे, माझ्या नेत्रामध्ये सत्यता येऊ दे, माझ्या नसानसामध्ये सत्याची पेरणी होऊ दे, माझ्या विचारामध्ये सत्याची अंकुर फुटू दे. हे विचार तुम्ही मांडतच नाही मनामध्ये, हे विचार ठेवतच नाही. फुकटचं कसं मिळेल, अनाथ इस्टेट कसं मिळेल, शेजारला मुलं व्हायला नको का, तर शेजारी जागा आहे ते आपल्याला कसं मिळेल, ह्या विचाराने तुम्ही साधना करताय. जर प्रामाणिकपणाने आपण सत्याने चोरी जरी केली तरी लपला जातो, सत्याने चोरी जरी केली तरी लपला जातो. एक मंगत सिंग नावाचा चोर होता, एक मंगत सिंग नावाचा चोर होता. तो अट्टल दरोडेखोर. एकदा खूप मोठ्या प्रमाणात चोरी केली त्याने, खूप मोठ्या प्रमाणात केली चोरी. त्याला ओझं जात नव्हतं. एका ठिकाणी रात्रीचे 12 वाजले होते तरी सत्संग चालला होता. त्याला वाटलं की आज सत्संगामध्ये कोण कोणाकडे लक्ष देतं, तिथं 5 मिनिट आपण ओझं डोक्यावरचं खाली ठेवूया आणि थोडंसं विसावं घेऊया आणि पुढे जाऊया परत घेऊन. मग तो ओझं खाली उतरवला, थांबला आणि थांबल्यानंतर तो प्रवचनातले 2 शब्द त्याच्या कानावर पडले. ते प्रवचनातले 2 शब्द कानावर पडल्यानंतर तो विचार करायला लागला. तो प्रवचनाचा विषय असा होता की आपण प्रामाणिक राहावं, सत्य वागावा, इतरांना मदत करावं. किती जरी प्राणावर जरी प्रसंग आला, जीव जाण्याचा प्रसंग आला तरी सत्यच बोलावं. सत्य बोलण्याने माणसाचा उद्धार होतो, सत्य बोलण्याने माणसं आपल्यावर विश्वास ठेवतात. हे 4 वाक्य तो ऐकला. मनामध्ये त्याला तो चोर असला तरी मनुष्य होता, त्याच्या विचारात बदल झाला आणि तो साधू महाराजाकडे गेला आणि साधू महाराजाकडे जाऊन त्यांना पाया धरला आणि म्हणाला, महाराज मी चोर आहे, मी अट्टल दरोडेखोर आहे, माझं त्याच्याशिवाय भागत नाही आणि तुम्ही तर म्हणता सत्य वागण्याने उद्धार होतो, मी तर म्हणालो की चोरी करण्याने उद्धार होतो. तो काय समजला होता की चोरी करायचं, दिवसभर झोपायचं, रात्रभर चोरी करायचं, लेकरं बाळाला पालन पोषण करायचं आणि पैसे उधळायचं म्हणजे ऐश्वर. आणि तुम्ही तर म्हणता सत्य बोलण्याने उद्धार होतो. साधू महाराजांनी सांगितलं, चोरी जरी करत असशील तरी सत्य बोलत जा. बोलून गेले. तो म्हणाला, मला दुसरा व्यवसाय जमत नाही, मला कामधंदा जमणार नाही, मी चोरीत करत राहीन पण प्रामाणिक करण. साधू महाराज म्हणाले, एकदा जाऊ दे हा एकदा बाहेर, म्हणून त्यांनी ठोकून दिलं. बरं बाबा, सत्य बोलन, चोरी कर जा.
तो गेला. आता दुसऱ्या दिवशी चोरी करायची होती. दुसऱ्या दिवशी राजमहालामध्ये गेला चोरी करायला. ते पहारेकरी होते गेटवर, महाद्वारावर. पहारेकऱ्यांनी त्याला अडवलं आणि त्याला विचारले, तो कुठे चाललास? आता साधू महाराजांनी काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? सत्य बोल. तो म्हणाला की मी चोरी करायला चाललोय. ते पहारेकरी हसले. ते म्हणाले की अरे चोर कधी चोरी करतो म्हणून सांगाल का? हा आमची टिंगल करत असेल, आमची मस्करी करत असेल, ह्याला सन्मानाने मधी सोडा. त्या महाद्वारातनं ह्याला मधी सोडलं. जिथे खजिना होता तिथे पण पहारेकरी होते, जिथे तिजोरी होते तिथं पहारेकरी होते. तिथे गेला आणि ते पहारेकऱ्याने त्याला अडवलं. अरे तू मध्ये कसा आलास? म्हटलं त्यानं सांगून आलं. म्हणजे सांगून आला म्हणजे विषय संपला. चोर मार्गाने आला असतो तर त्याला धरले असते, पण तो प्रामाणिकपणाने सांगितलं मी त्यांना सांगून आलाय. काय सांगितलास? तर मी चोरी करायला आलोय. यांनाही वाटलं का टिंगल करतोय हो, आपली हाशा करतोय हो, म्हणून त्याला जा बाबा जा जा म्हणून सोडून दिलं. तो गेला आतमध्ये. आतमध्ये गेला, तिजोरी उचलली. दणकट पैलवान, दणकट गडी, आडबम अगदी राक्षसासारखा, अगदी यमासारखा तिजोरी डोक्यावर घेतला आणि निघाला डुलत. त्याला पहारेकऱ्याने विचारलं, अरे तू काय घेऊन चाललास? तो म्हणाला मी तिजोरी घेऊन चाललोय. त्यांना वाटलं महाराजांनी सांगितलं असेल. एवढं स्पष्ट सांगणारं कोण आहे? महाराजांनी सांगितलं असेल की कुठेतरी इकडून तिकडं सामान हलवा हलवी असतं, काय भानगड असेल, हा घेऊन जात असेल. पुढचे पहारेकरी विचारले, तू कुठे चाललास? तो म्हणाला घरी चाललोय. म्हणले काय घेऊन चाललास? तिजोरी. तू काय कशासाठी घेऊन चाललास? मी चोरी केली. तो काय म्हणाला? मी चोरी केली. हा चेष्टा करतोय काय आमचा? चोर कधी असं सांगेल का? कधीही सांगणार नाही. त्यांनीही सोडून दिलं. पण गुप्तहेराने बातमी राजापर्यंत पोचवली की आपली तिजोरी तुम्ही सांगितलं वाटतं तो एक चोर आहे आणि तो म्हणतो मी चोर आहे आणि चोरी करून तिजोरी घेऊन चाललोय, तो सांगतोय. राजालाही वाटलं शक्य नाही असं. आपलेच प्रधान काय उलटं सुट्टं करत असतील, अष्टप्रधानापैकी एक, जे ज्यांच्याकडे खजिन्याची जबाबदारी आहे त्यांना काय मोजदाद करायचं असेल असं शंका आली. तरी पण दुसरं मन म्हणालं की कोण नक्की आहे पाहावं. त्यांनी माणसांना पाठवलं. त्या माणसाने जाऊन त्याला सांगितलं की महाराजांनी तुला बोलवलंय. तो गेला राजापुढे. राजाने विचारलं तू काय केलास? तो म्हणाला चोरी केली. तो काय म्हणाला? चोरी केली. कुठे चोरी केलास? तो म्हणाला महालामध्ये. ही कुणाची तिजोरी? हे तुमची तिजोरी. तोही कपाळाला हात मारला, विचार करायला लागला, इतका प्रामाणिक बोलणारा चोर असू शकतो का? मग त्या चोराने सांगितलं मी खरा चोर आहे, मी दरोडेखोर आहे, मी रोज चोरी करायचा. पण एका सत्संगामध्ये गेलो. सत्संगामध्ये गेल्यानंतर साधूने सांगितलं की उद्धार चोरी करण्याने होत नाही, खरं बोलण्याने होतो. पण मला दुसरा व्यवसाय जमत नाही म्हणून मी खरं बोलून चोरी करतोय. तेव्हा राजाने म्हणाला इतका प्रामाणिक माणूस मी जगात पाहिला नाही, तू माझा सल्लागार होशील. राजाने अष्टप्रधानापैकी एका प्रधान म्हणून त्याची नेमणूक केली. म्हणून चोरी करायचं ना, साधना करा आणि ईश्वराची चोरी करा. ईश्वराला चोरा, सद्गुरूंना चोरा, धर्माला चोरा. चोरी करा, अशी चोरी करा की तुमच्या आयुष्याचा कल्याण झाला पाहिजे. ते अशी चोरी करा नो बाबा नो. काय तुम्ही चोरी करताय? मी शनीला चोरलं, मी त्यागी महाराजांना चोरलं. अरे माझा उद्धार झाला, मी सिंहासनावर आहे आत्ता. ही अशी चोरी करा ना, तुमच्या आयुष्याचा उद्धार होईल, पुढच्या पिढीचा उद्धार होईल आणि सत्य बोलण्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रपंच करताना परमार्थ असा करा, परमार्थ असा करा की देव सुद्धा तिथं नतमस्तक झाला पाहिजे. लक्षात ठेवा, देव सुद्धा 100 वेळा विचार केला पाहिजे
या पृथ्वी तलावर प्रामाणिक भक्त कोण आहे याच्या शोधार्थ फिरला पाहिजे, अशी चोरी करा.